एसटी महामंडळ भरती 2025 महाराष्ट्र। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलाय। एसटी महामंडळामध्ये 17,450 जागांसाठी येणाऱ्या दिवसामध्ये भरती निघत आहे आणि या भरतीमध्ये शिक्षण फक्त 10वी पास लागते, 12वी पास लागते। महाराष्ट्रातील आपण कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर मुला-मुलींना फॉर्म भरता येणार आहे एसटी महामंडळ भरतीमध्ये। आणि यामध्ये जे पद असणार आहे, कंडक्टरचं पद असणार आहे, चालकचं पद असणार आहे, लिपिकचं पद असणार आहे। त्याचबरोबर यामध्ये जे विद्यार्थी मित्रांनो अप्रेंटिसशिपचे, मेकॅनिक आणि तांत्रिकचे सुद्धा यामध्ये पद असणार आहे आणि बरेच काही पद आपल्याला जाहिरात आल्यावर या ठिकाणी कळणार आहे। लक्षात ठेवा, आपलं जर एसटी महामंडळ भरतीमध्ये सिलेक्शन झालं तर पगार सुद्धा आपल्याला महिन्याला 30,000 रुपये महिना आपल्याला भेटणार आहे। आणि काय काय शैक्षणिक पात्रता आहे, कंडक्टर झालं, त्याचबरोबर जे चालक झालं, त्याचबरोबर जे लिपिक झालं, विविध प्रकारच्या पदामध्ये काय काय पात्रता आहे ते सुद्धा तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। आणि भरपूर विद्यार्थ्यांच्या वारंवार एकच कमेंट होती की सर एसटी महामंडळ भरतीची जाहिरात कधीपर्यंत येणार आहे, तर मी आपण याबद्दल सुद्धा आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बोलणार आहे। कधीपर्यंत ही भरती पाहायला भेटणार आहे याबद्दल सुद्धा तुम्हाला माहिती सांगणार आहे। निवड प्रक्रिया आपली कशा प्रकारे असणार आहे, अभ्यासक्रम काय कसा असणार आहे, आपल्या यामध्ये सिलेक्शन कशा प्रकारे होणार आहे, पेपर यामध्ये होणार आहे की नाही होणार आहे, संपूर्ण माहिती तुम्हाला एसटी महामंडळ भरतीबद्दल सांगणार आहे। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल वानखेडे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून एसटी महामंडळ भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो आणि 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिले हे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचू राहिला। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, एसटी महामंडळामध्ये 17,450 प्लस जागांसाठी येणाऱ्या दिवसामध्ये ही भरती निघत आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर यामध्ये कोणकोणते पद असणार आहे ते सर्वात अगोदर तुम्हाला सांगून देतो। तर पहा, यामध्ये कंडक्टरचं पद असणार आहे, त्याचबरोबर यामध्ये चालकचं सुद्धा पद तुम्हाला पाहायला भेटणार आहे, ठीक आहे। आणि त्याचबरोबर जे कंडक्टरचं पद आहे, त्याचबरोबर चालकचं जे पद आहे, तर यासाठी जे शैक्षणिक पात्रता ठेवण्यात आली आहे, जे कंडक्टरचं पद आहे त्याचबरोबर चालकचं पद आहे, या पदामध्ये आपण उंचीचा जर विचार केला तर 160 सेंटीमीटर आपली उंची लागणार आहे। आणि शैक्षणिक पात्रता या कंडक्टर आणि चालक पदामध्ये 10वी पास आपण पाहिजे आणि त्याचबरोबर मराठी वाचता बोलता लिहिता आली पाहिजे। आणि त्याचबरोबर प्रादेशिक परिवहन कार्यालय आरटीओ यांच्याकडील सार्वजनिक अवजड वाहन चालवण्याचा वैध परवाना PSV बॅच बिल्ला आवश्यक आहे। प्रादेशिक परिवहन कार्यालय आरटीओ यांच्याकडील वाहकाचा वैध परवाना व बॅच बिल्ला नियुक्तीपूर्वी सादर करणे आवश्यक राहील, एवढे यामध्ये शैक्षणिक पात्रता आहे। आणि ह्या पदामध्ये आपलं जे सिलेक्शन होणार आहे तर आपलं यामध्ये पेपरच्या बेसवर आपल्या यामध्ये सिलेक्शन होणार आहे। वयोमर्यादा 18 ते 38 वर्षापर्यंत लागणार आहे आणि आपलं यामध्ये पेपरच्या बेसवर सिलेक्शन होणार आहे। तुम्हाला जर वाटत असेल की यामध्ये पेपरने डायरेक्ट आपलं सिलेक्शन होणार आहे, मी तुम्हाला सांगून देतो यामध्ये आपलं पेपरच्या बेसवर सिलेक्शन होणार आहे। पेपर असणार आहे, यामध्ये आपली ड्रायव्हिंग टेस्ट घेतली जाणार आहे, त्यानंतर आपलं यामध्ये सिलेक्शन होणार आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर हे जे कंडक्टर आणि चालकचं पद आहे यामध्ये आपलं काय असणार आहे, सर्वात अगोदर आपला 100 मार्कासाठी पेपर असणार आहे, ज्यामध्ये 40 मार्कासाठी जे प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, सामान्य ज्ञान झालं, बुद्धिमत्ता चाचणी झालं, त्याचबरोबर गणित झालं, त्याचबरोबर मराठी व्याकरण झालं, इंग्रजी ग्रामर झालं, ह्या काही विषयावर 40 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे आणि 60 प्रश्न वाहन चालवण्याच्या रिलेटेड विचारले जाणार आहे। असे 100 मार्कासाठी हा पेपर आपला या ठिकाणी होणार आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि पासिंगचा जर विचार केला, पासिंग खूप कमी ठेवण्यात आली आहे, तर 100 पैकी आपल्याला 35 मार्क जर पडले तर आपण या ठिकाणी पेपर पास असतो, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि जर त्यांना पुढे जर सापडली नाही तर ते मागासवर्गीय कॅटेगरीचे सुद्धा 32 वाले विद्यार्थी सुद्धा त्या ठिकाणी घेणार आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे, ज्यांना 32-30 मार्क असे सुद्धा, ठीक आहे। अशा प्रकारे यामध्ये पासिंग आहे। आणि त्याचबरोबर यामध्ये जे दुसरं पद आहे तर ते या ठिकाणी लिपिकचं पद आहे, तर लिपिक पदामध्ये 12वी पास पाहिजे आणि त्याचबरोबर 12वी पास पाहिजे आणि त्याचबरोबर यामध्ये मराठी वाचता बोलता लिहिता आली पाहिजे लिपिक पदामध्ये। आणि त्याचबरोबर टायपिंग यामध्ये पाहिजे 30 शब्द प्रति मिनिट मराठी टायपिंग पाहिजे आणि इंग्रजी 40 शब्द प्रति मिनिट आपली टायपिंग पाहिजे आणि पगार सुद्धा 30,000 रुपये आपल्याला या पदामध्ये भेटणार आहे, एक लक्षात ठेवा। तर हे जे लिपिकचं पद आहे, लिपिक पदामध्ये आपलं सिलेक्शन कशा प्रकारे होणार आहे, तर पेपरच्या बेसवर आपलं यामध्ये सिलेक्शन होणार आहे। पेपर यामध्ये लिपिक टंकलेखमध्ये घेतला जाणार आहे, 100 मार्काचा, ज्यामध्ये पेपरला प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, सामान्य ज्ञानाचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, त्याचबरोबर जे गणिताचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, त्याचबरोबर इंग्रजी ग्रामरचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, मराठी व्याकरणचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। अशा प्रकारे 100 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। 1.5 घंट्याचा टाइम आपल्याला पेपरसाठी भेटणार आहे आणि ह्या पेपरच्या बेसवरच आपल्या यामध्ये सिलेक्शन होणार आहे लिपिक आणि टंकलेखक या पदामध्ये, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। त्यानंतरचं जे पद आहे यामध्ये आणखीन एक पद असणार आहे, तर ते असणार आहे या ठिकाणी मेकॅनिकल तांत्रिकचं पद असणार आहे आणि यासाठी जे शैक्षणिक पात्रता लागणार आहे मेकॅनिकल आणि तांत्रिकचे पद ITI यामध्ये पाहिजे, डिप्लोमा
पाहिजे आणि संबंधित ट्रेड आपला पाहिजे तर आपल्याला यामध्ये फॉर्म भरता येणार आहे। आपल्याला डॉक्युमेंट कोणकोणते लागणार आहे एस टी महामंडळमध्ये तर आधार कार्ड लागणार आहे, त्याचबरोबर आपल्याला डोमिशियल लागणार आहे, त्याचबरोबर जन्माचा दाखला लागणार आहे, त्याचबरोबर 10वीचं मार्कशीट 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट, त्याचबरोबर 12वीचं मार्कशीट 12वीचं बोर्ड सर्टिफिकेट, त्याचबरोबर आपल्याला यामध्ये जात प्रमाणपत्र लागणार आहे म्हणजे कास्ट सर्टिफिकेट लागणार आहे, पासपोर्ट फोटो लागणार आहे। एवढे काही डॉक्युमेंट आपल्याला एस टी महामंडळ भरतीमध्ये लागणार आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर एस टी महामंडळामध्ये 17,450 जागांसाठी ही भरती या ठिकाणी निघत आहे आणि फॉर्म भरण्याची जी तारीख त्यांनी सांगितली होती तर 2 ऑक्टोबर हे फॉर्म भरण्याची तारीख या ठिकाणी सांगितली होती, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि भरपूर विद्यार्थ्यांचे वारंवार एकच कमेंट होती की सर एस टी महामंडळाची भरती कधी निघणार आहे, एक लक्षात ठेवा, असे भरपूर विद्यार्थ्यांचे कमेंट होते, एक लक्षात ठेवा। तर मी तुम्हाला आता सांगून देतो एस टी महामंडळामध्ये भरती या ठिकाणी तुम्हाला पाहायला भेटणार आहे, 100% एस टी महामंडळामध्ये भरती निघणार आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। कारण की महाराष्ट्र राज्याचे जे परिवहन मंत्री आहे प्रताप सरनाईक यांनी सुद्धा याच्या अगोदर वारंवार या ठिकाणी घोषणा केली आणि त्यांच्या ज्या सोशल मीडिया हँडलवर सुद्धा पोस्ट त्या ठिकाणी शेअर केली आहे की आम्ही एस टी महामंडळामध्ये 17,450 जागांसाठी भरती काढत आहे आणि त्याचबरोबर 2 ऑक्टोबरलाच आम्ही काढणार आहे असं निविदा वगैरे देणार आहे, अशी काही माहिती त्यांनी याच्या अगोदर दिली होती, घोषणा दिली होती। तर नक्की जे विद्यार्थी मित्रांनो एस टी महामंडळमध्ये भरती या ठिकाणी तुम्हाला पाहायला भेटणार आहे। तर जवळपास 10 ते 12 ऑक्टोबर पर्यंत आपल्याला या ठिकाणी वाट पाहायचं आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। कारण की सोमवार जे विद्यार्थी मित्रांनो स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका तसंच जिल्हा परिषद, पंचायत समिती, महानगरपालिका झालं तर ह्या निवडणुका स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकाच्या अगोदर जे हे भरती या ठिकाणी होण्याची दाट शक्यता आहे। कारण की ही भरती निघण्याचं सर्वात मोठं कारण आहे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका, जिल्हा परिषद, पंचायत समिती, महानगरपालिका ह्या, ठीक आहे। तर येणाऱ्या दिवसामध्ये ह्या निवडणुका एक लक्षात ठेवा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या आणि हे भरती नक्की या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटणार आहे। एस टी महामंडळामध्ये 17,450 जागांसाठी ही भरती निघत आहे आणि ही जी भरती हे कंत्राट पद्धतीवर त्यांनी यावर्षी केली आहे। तर महाराष्ट्र राज्याचे जे परिवहन मंत्री आहे प्रताप सरनाईक तर यांना मी हात जोडून या ठिकाणी विनंती करतो तर हे जे कंत्राट आपण या ठिकाणी काढली पाहिजे आणि जे याच्या अगोदर जे परमनंट एस टी महामंडळामध्ये भरती निघत आहे तशी आपण भरती या ठिकाणी काढली पाहिजे। हे सर्व विद्यार्थ्यांकडून मी या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी विनंती करतो की हे कंत्राट पद्धती आपण या ठिकाणी कॅन्सल केली पाहिजे। कारण की आमचं जर यामध्ये सिलेक्शन झालं तर आम्ही 3 वर्षानंतर कुठे या ठिकाणी जॉबसाठी जाणार आहे, कुठं आम्ही काम मागण्यासाठी जाणार आहे, हे लक्षात तुमच्या आलं पाहिजे। कारण की 3 वर्षामध्ये काहीच आमचं या ठिकाणी होणार नाही, एक लक्षात ठेवा। तर हे कंत्राट जे आहे जेवढ्या लवकर होते तेवढ्या लवकर हे तुम्ही या ठिकाणी काढण्याचा प्रयत्न या ठिकाणी करा आणि याच्या अगोदर जशी रेग्युलर एस टी महामंडळामध्ये भरती निघत आहे तशी भरती या ठिकाणी काढण्याचा प्रयत्न तुम्ही करा, ही विनंती माझी इकडून आहे, एक लक्षात ठेवा सरकारला। तुम्ही स्क्रीनवर या ठिकाणी बघू शकता एस टी मध्ये तब्बल 14,450 पदांसाठी मोठी संधी। महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ MSRTC हे महाराष्ट्राच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा कणा आहे। सध्या महामंडळात दाखल होणाऱ्या 8,000 नवीन बसेस आणि कार्यरत महामंडळात दाखल होणाऱ्या कर्मचाऱ्यांवरील कामाचा ताण कमी करण्यासाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी एक महत्त्वाची घोषणा केली आहे। त्यानुसार एस टी महामंडळात लवकर 17,450 चालक आणि सहाय्यक पदांसाठी कंत्राटी पद्धतीने भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे। एस टी मध्ये नोकरी करू इच्छिणाऱ्या राज्यातील हजारो तरुणांसाठी ही एक सुवर्ण संधी आहे। तर हे काही या ठिकाणी पेपरमध्ये सुद्धा बातम्या तुम्ही स्क्रीनवर या ठिकाणी बघू शकता, एक लक्षात ठेवा। तर आपलं YouTube चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, वेळोवेळी अपडेट देत राहणार एस टी महामंडळ भरतीबद्दल। आजच्यासाठी थांबतो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय